जे माझ्यासारखे गरीब माझ्यासारखे गरीब दिनदुबळे गरजू विद्यार्थी आहेत. आमच्यासारख्या गरिबांना हाफ तिकीट पाहिजे. पण हे काय निर्णय काय मी काय घेऊ शकत नाही. त्याकरता मला कोण बनावं लागेल? मुख्यमंत्री. आणि मी काय मुख्यमंत्री काय बनू शकत नाही. त्याकरता मला निवडणुकीला उभा राहावं लागेल. आणि मी काय निवडणुकीला उभा राहू शकत नाही. आणि जरी निवडणुकीला उभा राहिलो तर तुम्ही मला काय मतं काय देऊ शकत कुशाल नाही. मग निदान तोंडावर तर होय म्हणा. पण आम्ही कुठल्या पक्षाचा नाही. आमचा कुठला पक्ष सांगू का? तसं बघायला गेलं तर मी भाजपचा आहे. नाही नाही, भाजपचा पण नाही, मी काँग्रेसचा पण नाही, मी राष्ट्रवादीचा पण नाही, मी शिवसेनेचा पण. माझा खरा पक्ष कुठलाही सांगू का? आमचा एकच पक्ष, फक्त आणि फक्त पांडुरंगावरती लक्ष. बरोबर आहे का नाही सांगा? दुसऱ्या पक्षाच्या आपण काय भानगडीत पडत नाही. आणि तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा. लोक 5 वर्ष तुमच्या पोराच्या पाया पडतील. आणि तुम्ही तुमच्या पोराला वारकरी बनवा. आयुष्यभर लोक तुमच्या पोराला माऊली म्हणतील. विठाला चला, किती पोरं झाली? कितवा चालू आहे? 11वा. पोरं 10. पोरगी कितवी? पहिली. आणि ऐका, पहिल्या पुरीचं नाव आशा आणि दुसऱ्या पुरीचं नाव इच्छा. या 2 पुरी कुणाच्या? करेक्ट, मायेच्या. मग कसं आहे माहिती आहे का? ही 12च्या 12 पोरं जोपर्यंत मरत नाहीत तोपर्यंत आपला काय संसार काय सुटत नाही. मग 12च्या 12 पोरं कशी मरतील? तुम्ही जर त्या देवाला आठवलं, तुम्ही जर त्या देवाला विसरलं नाही, सतत जर तुम्ही जर त्या देवाला आठवत असाल तर तुमची 12च्या 12 पोरं मायेची मरतील. म्हणून आता ऐका, आणि जर तुम्ही देवाला जर विसरला तर ही 12 पोरं कोणाच्या बापाला सुद्धा मरत नाही. हे तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं. संसारामध्ये माया अशी असते, एवढे एवढे विकार असतात. म्हणजे तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं. तुकोबाराय जातात पांडुरंगाच्या मंदिरासमोर, तुकोबाराय जातात आणि तुकोबाराय म्हणतात, देवा, ए देवा, देवा तुझा विसर होऊ देऊ नको. तर जर तुझा विसर झाला तर देवा ही 12च्या 12 पोरं मरणार नाहीत. म्हणून देवा देच असेल तर एक दे. काय हे जिदान दे गा देवा, 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 हे जिदान दे गा देवा. देवा आणि तुझा विसरण हे चिदान दे गा देवा. हॅलो 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 रामकृष्णारी विठाला विठाला हे चिदान दे गा देवा आणि तुझा विसरण. वा वा, ए देवा पांडुरंगा नारायणा माय बापा तुझा फक्त विसर होऊ देऊ नको. देवा तुझा विसर होऊ देऊ नको. का बरं विसर होऊ देऊ नको? नाहीतर एकच कारण, याचं कारण माणसाचा स्वभाव आहे कायम दुसऱ्याला विसरणं. माणूस मोठं झालेलं विसरतो बालपण, लग्न झालेलं विसरतो आई बापाला, लग्न झालेलं विसरतो आई बापाला, मुलं झालेलं विसरतो भावाला, आणि म्हातारा झालेलं विसरलेल्या गोष्टी बरोबर सगळ्या आठवतो. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, देवा हे चिदान दे गा देवा आणि तुझा विसरण. वा वा, मग चालते तुकोबाराय, तू पांढरगाणा म्हणावं चालते तुकोबाराय. माझा विसर काय तुम्हाला काय पडू देत नाही. पण तुकोबाराय जर माझा विसर नाही पडला तर तुम्ही काय करचाल? तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, गुण गायन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा, सर्वांनी प्रेमाने
वा 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 वा. आणि सर्वांनी त्या पांडुरंगाला आठवून त्या पांडुरंगाचं भजन करायचं आहे. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा